नागपूर शहरातून एक विचित्र आणि तितकीच चिंताजनक घटना समोर आली आहे. खेळण्यात दंग असलेल्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलानं नकळत शेंगदाणा खाल्ला. मात्र हा शेंगदाणा चुकीच्या मार्गाने जात थेट त्याच्या श्वसन मार्गात अडकला. सुरुवातीला ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. काही दिवसांनी मुलाला वारंवार ताप येऊ लागला आणि त्याची तब्येत खालावत गेली. सुरुवातीला हा साधा संसर्ग किंवा हंगामी आजार असावा असे कुटुंबियांना वाटत होते. मात्र मुलाची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेल्यानं त्याला उपचारासाठी नागपूरमधील एका वैद्यकीय केंद्रात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर फुफ्फुसांशी संबंधित संसर्ग असल्याचा अंदाज व्यक्त केला आणि त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. परंतु उपचार करूनही अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी अधिक सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एक्स-रे आणि इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्याचे अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तपासणीत मुलाच्या उजव्या श्वसन मार्गात बाहेरील एखादी वस्तू अडकली असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे त्याच्या फुफ्फुसाच्या कार्यावर गंभीर परिणाम झाला होता. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. श्वसन मार्ग अरुंद असल्यामुळे उपचार करणं आणि अडकलेली वस्तू सुरक्षित बाहेर काढणं हे वैद्यकीय पथकांसमोर मोठं आव्हान होते. डॉक्टरांनी विशेष उपकरणांच्या मदतीनं श्वसन मार्गाची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसारखी जटिल प्रक्रिया सुरू करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत होती, कारण अगदी छोट्याशा चुकीमुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. अखेर अडकलेल्या वस्तूपर्यंत डॉक्टर पोहोचले आणि ती वस्तू बाहेर काढण्यात यश आलं. सर्वांच्या आश्चर्याचा विषय म्हणजे ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून एक साधा शेंगदाणा होता. शेंगदाणा बाहेर काढताच मुलाला दिलासा मिळाला आणि त्याची प्रकृती सुधारू लागली. सुमारे 2.5 तास चाललेल्या या कठीण प्रक्रियेनंतर डॉक्टरांना यश मिळालं. मुलाचा श्वास सुरळीत सुरू झाला आणि त्याला नवजीवन मिळाल्यासारखं वाटलं. शुद्धीवर आल्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर असल्याचं पाहून डॉक्टरांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या मुलाला सुरक्षित पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी वैद्यकीय पथकाचे मनापासून आभार मानले. या घटनेनंतर कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी विशेष काळजी घेणं किती आवश्यक आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना ठरली. खेळताना किंवा खाताना मुलांच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं, कारण कधी अगदी छोटी दुर्लक्ष ही मोठ्या संकटाचं कारण बनू शकते.